मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल झालेत आणि थोड्याच वेळात जरांगे शिवनेरीवर जाणार आहेत। शिवरायांना अभिवादन करून जरांगे मुंबईकडे कूच करतील। आज रात्री उशिरा जरांगे मुंबईमध्ये पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाईल जरांगे आणि समर्थकांकडून, आंदोलकांकडून, आणि त्यानंतर ते मुंबईकडे कूच करतील। आज रात्री ते मुंबईत पोहोचतील अशी शक्यता आहे। आंदोलकांची, त्यांच्या सहकार्यांची हलगीचा नाद करत त्यांनी आता उत्साह वाढवण्याचा प्रयत्न आंदोलकांचा केलेला आहे। जरांगे आता पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेले आहेत। आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। मुंबईला जाणार, आरक्षण घेऊनच माघारी येणार। मी हिंगोली जिल्ह्यातून निशाणा गावातून आलेलो आहे। आज 2 दिवस झाले इथं मी मुंबईला जाण्यासाठी आलेलो आहे। आता सध्या दादा इथं आलेले आहेत जुन्नरमध्ये, शिवनेरीचं दर्शन करायला गेलेत। आत्ताच्या आत्ता आरक्षण देऊ सरकारनं, एवढीच आमची अपेक्षा आहे। सगळे मराठा समाजाची तीव्र हे आहे, तर सगळं सरकारनं आत्ताच्या आत्ता आरक्षण देऊ। बीडवर ना बीडवर उत्साह लय उत्साह लय मजा लय आम्हाला आरक्षण घेऊन दादा म्हणत दादा हो म्हणत जरांगे पाटील आम्ही आरक्षण घेऊन जाणार, तसं वापस जाणार नाही। हे जाणार नाही, एक मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। आम्ही येवलेकर आम्हाला आरक्षणाची गरज आहे। भुजबळला काय गरज नाही, तू कोट्याधीश त्याला गरज नाही। सदावर्त्याला आमची विनंती आहे की मराठ्याला टार्गेट करू नको, अन्यथा हे सगळे मराठे तुझ्या घरावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार या सांगणाऱ्या सरकारचा हा भाग 2 आहे। आणि त्या सरकारने या संदर्भात शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ ध्यानात ठेवून ताबडतोबीनं या संदर्भामध्ये शासन निर्णय जाहीर केला पाहिजे, अन्यथा हे सरकार फसवणूक करत आहे आणि हे फसवणीच आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। तर आपण बघतोय मनोज जरांगे हे सध्या जुन्नरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्यासोबत सध्या प्रतिनिधी तुषार झरेकर जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया। तुषार, आता जरांगे नेमके कुठे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत, मग मुंबईकडे येणार आहेत, तर साधारण किती वाजता ते तिथे दाखल होतील? नक्कीच मी सध्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील या जुन्नर शहराच्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी, आणि या पायथ्याशी जर आपण पाहिलं तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते काही वेळातच खरं तर किल्ले शिवनेरीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतील। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असल्यानं जे वनविभागाचं गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी ते खरं तर मुक्कामला पोहोचलेले आहेत। या ठिकाणी त्यांना पोहोचण्यासाठी सुमारे 7:30चा जो टायमिंग आहे तो लागला। सकाळी ते 7:30 वाजता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते आता थोडा वेळ इथे या गेस्ट हाऊसमध्ये आराम करतात आहे। आणि आराम केल्यानंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत दिसून येतील। ते पुढे शिवनेरी या ठिकाणी पोहोचतील, शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर पुढे मुंबईकडे कूच करतील। माझ्यासमोर अनेक खरं तर मराठा बांधव आहेत, ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, या ठिकाणी ते आलेले आहेत। काय एकंदरीत आपली मागणी आहे, आपण कशा पद्धतीने खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहात, इथून पुढली रूपरेषा सगळे आंदोलकांची काय असेल? आंदोलकांची रूपरेषा म्हणजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब सांगतील त्या दृष्टीने सर्व म्हणजे एक ठाम विश्वास आहे आम्हाला। साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, त्यामुळे आम्ही सगळे दादा सांगतील त्याच नियमांचं पालन करून हे करणार आहोत। अंदाजे आमच्या म्हणजे याच्यानुसार
एक 10 ते 12 हजार गाड्या आलेल्या आहेत आणि 2 लाखाहूनही अधिक आता जनसमुदाय आलेला आहे. शिवजयंतीला ज्या प्रकारे गर्दी असते त्याच्याही 3 पट आत्ताही किल्ला पूर्ण भरलेला आहे. आमच्याकडे सांगायचं झालं तर एक 18 ते 22 किलोमीटरची गाड्यांची पूर्ण रांग लागलेली आहे. आणि आपण आता पाहिलंच असेल, जिथनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथनं किल्ल्यापर्यंत पूर्ण पायी लोक किल्ल्याची दर्शनासाठी आलेले आहेत आणि दादांना भेटण्यासाठी आलेले आहेत. भाजपचे नेते आजही म्हणतात की हे जे आंदोलन आहे ते आंदोलन थांबलं पाहिजे. त्यानंतर खरं तर मराठ्यांना जर आरक्षण कुणी दिले असेल तर ते आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे, असं खरं तर भाजपचे नेते बॅनर लावून आता वेगवेगळ्या ठिकाणी सांगतात. कसं आहे, सत्तेत असलेल्या लोकांना त्यांचं समर्थन करणं कदाचित ते अपरिहार्य असेल, परंतु आमचं अर्थात मनोजदादा जरांगे पाटील आणि समस्त सकल मराठा बांधवांचं म्हणणं हेच आहे. मनोजदादा सांगतात त्या पद्धतीनं कुणबी आणि मराठा एकच आहे आणि म्हणून सगळ्या मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ती आमची मागणी कालही होती, आजही आहे आणि उद्या आहे. जोपर्यंत संपूर्ण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील असं मत खरं तर हे आंदोलक व्यक्त करताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. ते जी तुषार, धन्यवाद हा सगळा संवाद तुम्ही साधला त्यासाठी.